राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सोयाबीन पिकाला कोणत्या पोटाचा आपल्याला वापर करायचा आहे 50 दिवसाच्या नंतर आपलं सोयाबीन झाल्यावरती. तर मित्रांनो, हे बघा, जर आपण पोत्यातलं जमिनीद्वारे जर खत द्यायचं झालं तर ते आपण पेरणी करता वेळेस दिले तरच योग्य राहील, कारण आता या अवस्थेमध्ये ते आपल्या सोयाबीनला लवकर लागू होणार नाही, कारण आता आपल्या सोयाबीन पिकाचा काही कालावधीच राहिलेला आहे काढणीस तयार होण्यासाठी. तर त्यासाठी आपण काय करू शकतो मित्रांनो, एक तर विद्राव्य खताचा वापर आणि दुसरं लिक्विड पोटॅश आपण वापरू शकतो मित्रांनो. ते तुरंत आपल्या सोयाबीन पिकाला मिळते. तर याच्यामध्ये 0050 हे विद्राव्य खतसुद्धा आपण वापरू शकतो, त्यासोबत 05234 सुद्धा वापरू शकतो आणि लिक्विड पोटॅशसुद्धा वापरू शकतो. तुम्ही सविस्तर माहिती घेऊन या आणि हे खच्या कोण्या कोण्या औषधीसोबत मिसळून आपण फवारणी करू शकतो याची सविस्तर माहिती घेऊन या. प्रमाण व किती एकरसाठी किती वापरलं पाहिजे, त्यानंतर याचा वापर करा, भरपूर फायदा होईल. आता जमिनीद्वारे खत द्यायचा विचार करू नका, कारण कालावधी कमी आहे. लाईक, सबस्क्राईब.